यहजकेल संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की तुम्ही माझ्या थोर नामास राष्ट्रांसमोर बट्टा लावल्यामुळे त्या राष्ट्रांनी माझे नाम अपवित्र मानले. ती पवित्र मानतील असे मी करीन आणि त्या राष्ट्रांच्या देखत तुमच्या ठाई मला पवित्र मानतील. तेव्हा राष्ट्रांस समजेल की मी परमेश्वर आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. कारण मी तुम्हांस राष्ट्रातून काढून आणीन, सर्व देशांतून मी तुम्हांस जमा करून तुमच्या देशात आणीन. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुमची सर्व मलिनता आणि तुमच्या सर्व मूर्ती यांपासून मी तुमची शुद्धी करीन. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन आणि तुम्हास मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. मी तुमच्या पूर्वजांस दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू मुख्य याजक आणि वडीलजन यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला. स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले आणि त्यांस म्हटले की आमंत्रितांस असे सांगा, पहा, मी जेवण तयार केले आहे. माझे बैल आणि पुष्ट पशु कापले आहेत. सर्व सिद्ध आहे. लग्नाच्या मेजवानीस चला. तरी हे मनावर न घेता कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले आणि बाकींच्यांनी त्याच्या दासांस धरून त्यांचा अपमान केला आणि त्यांस जीवे मारले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला आणि त्यांचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासांस म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणून तुम्ही चौवाठ्यांवर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितक्यांस लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यांवर जाऊन बरे वाईट असे जितके त्यांस आढळले त्या सर्वांस एकत्र जमवले आणि लग्नाचा मंडप जेवणाऱ्यांनी भरून गेला. मग राजा जेवणाऱ्यांना पहावयास आत आला. तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांस सांगितले, ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका. तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. कारण
बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.